नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरातील महत्त्वाचा आणि वाहनांनी अत्यंत गजबजलेल्या माजीवाडा चौकात ठाणे महानगरपालिकेकडून सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात झालेली आहे. पुढील महिनाभरात प्रायोगिक तत्त्वावरती याची चाचणी होण्याची शक्यता आहे. माजीवाडा चौकातील मानवी पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे कठीण ठरते. त्यामध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास कोंडी वाढेल की सुटेल हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील वाहतुकीसाठी माजीवाडा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड, माजीवाडा गाव, गोकुळनगर परिसर, कोलशेत, कापळवाडी, बाळकुंभ, पोखरण रोड, वसंत विहार या भागातील हजारो वाहने या चौकातून वाहतूक करतात. या चौकामध्ये 6 रस्ते एकमेकांना जोडले आहेत. अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव, वाहन चालकांची बेशिस्ती यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते. माजीवाडा येथील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरातील इतर भागातील वाहतुकीवरती बसतो. सध्या येथील वाहतुकीचे नियोजन ठाणे वाहतूक पोलिसांकडून केली जाते. वाहतूक सहाय्य आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असतानाही येथील वाहतूक कोंडी सोडवणे कठीण ठरते. रात्री कोंडी झाल्यास कॅशर मिल माजीवाडा ते कापूरवाडी हे 10 मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे वाहन चालकांना मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली सर्वकष स्वच्छता मोहीम अविरतपणे सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 2 मध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह घेण्यात आलं. माझे शहर स्वच्छ राखण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याची स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेस ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक 2 मधील स्थानिक नगरसेवक मनोहर डुमरे, अर्चना मनेरा, कमल चौधरी, विकास पाटील यांच्यासह परिमंडळ उपायुक्त दिनेश ताडे, उपायुक्त मधुकर बोडके उपस्थित होते. महापौर पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कोपरी प्रभागातून स्वच्छता मोहीम हाती घेतली. महापालिका हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधील ऋतू इस्टेट ते काबरा सर्कल, काबरा सर्कल ते महाराणा प्रताप चौक, काबरा सर्कल ते आझाद नगर सर्कल, श्रीमा शाळा, रोडास सोसायटी, पातलीपाडा ब्रिज ते कैलासवासी चिमा बाबू दळवी चौक, श्रीमा शाळा ते देवभक्ती सोसायटी परिसर, महाराणा प्रताप चौक ते रिजन्सी टॉवर मार्गे शिवनेरी सोसायटी, तुर्फापाडा, श्री दुर्गामाता मंदिर रोड, आझाद नगर सर्कल, ब्रह्मांड सर्कल इत्यादी मुख्य परिसरामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. मराठी माणसाच्या हृदयामध्ये घर करून राहिलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा मराठी भाषा गौरव दिन शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने गडकरी रंगायतन येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग. धी. माडगुळकर यांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या अमरगीतांचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषा, मराठी माणूस आणि त्यांची अस्मिता यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या विचारांमुळेच आज मराठी माणसाला जगभरामध्ये एक वेगळी ओळख मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेवरती गेली अनेक वर्ष शिवसेनेचाच भगवा फडकत आहे. ठाणेकर जनतेनेही नेहमीच शिवसेनेवरती प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मराठी भाषा आणि मराठी संस्कृती जपण्याचं कार्य अधिक बळकट होत आहे. यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांचे मनापासून आभार मानले. मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. त्यामुळे तिचं जतन व्हावं यासाठी आपल्या दैनंदिन बोलण्यात जास्तीत जास्त मराठीचा वापर करा. आपल्या पुढील पिढीमध्ये मराठीबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असं मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे. या कार्यक्रमाला यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, माजी उपमहापौर नगरसेवक रमाकांत मडवी, नगरसेवक मनोज शिंदे, नगरसेवक प्रशांत जाधवर, माजी नगरसेवक एकनाथ भुईर, ठाणे शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेविका कांचन चिंदरकर, राजेश मोरे, शीतल ढमाले, ठाणे स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी यांसह अनेक नागरिक, शिवसैनिक, ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रंगपंचमी हा रंगांचा, आनंदाचा आणि मैत्रीचा सण असला तरी तो साजरा करताना आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेणं आवश्यक आहे. ठाणे शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवरती बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र या रंगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक घटक मिसळलेले असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येते. शिसे, क्रोमियम, तांबे, सल्फेट, ॲल्युमिनियम, ब्रोमाइड यांसारखे घटक असून हे रंग त्वचेवरती लावल्यास खाज, पुरळ, सूज, ॲलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. डोळ्यात रंग गेल्यास जळजळ, संसर्ग किंवा दृष्टीदोषाचा धोका संभवतो. तसेच रंगांची धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास दमा किंवा श्वसनाचे त्रास वाढू शकतात. विशेषतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, त्वचारोग असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी अनोळखी व्यक्तींवरती जबरदस्तीने रंग टाकणे टाळावे. रंग खेळताना डोळे, नाक, तोंड यांचे संरक्षण करणे गरजेचं आहे. पर्यावरण अभ्यासकांनी नैसर्गिक आणि सेंद्रिय रंगांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. हळद, बीट, पालक, फुलांची पाकळी यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात. अशा रंगांचा वापर केल्यास त्वचेवरती दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते आणि पाण्याचे प्रदूषणही टाळता येते. तसेच रंगपंचमी दरम्यान पाण्याचा अपव्यय टाळावा. प्लॅस्टिक पिशव्या किंवा फुग्यांचा वापर करू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे. सणाचा आनंद घेताना इतरांच्या सुरक्षिततेचा आणि पर्यावरणाचाही विचार करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सध्या पुढचा आठवडा हा आपला होळी आणि धुळवडचा आहे. कुठलेही सण आपल्या याच्यानुसार आपण खूप आनंदात साजरा करायला पाहिजे आणि नक्कीच आपण आनंदात साजरा करूया. परंतु मार्केटमध्ये खूप कलर्स अवेलेबल आहे. ते केमिकलपासून बनवले जातात आणि हे शरीराला, त्वचेला आणि अवयवाला घातक ठरतात आणि अपायदायक करतात. त्याच्यामुळे जेवढे आपल्याला नैसर्गिक रंग वापरून काही गोष्टी करता येतील त्या गोष्टी करायला पाहिजे. आपल्याकडे पूर्वीपासून प्रथा आहे. आपण बऱ्याचशा फुलापासून, पानापासून, मातीपासून कलर बनवतो किंवा वेगवेगळ्या कलरच्या छटा वापरतो. माती हा सगळ्यात चांगला रंग आहे. ते लावल्यावर माणूस चांगलाही दिसतो आणि त्वचेलाही त्याचा फायदा होतो. हे नॅचरल पद्धतीने कुठल्याही गोष्टी जर आपण वापरल्या तर खूप फायदा होईल. पर्टिक्युलर होळीमध्ये आपण बघतो प्लॅस्टिकचा खूप जास्त वापर केला जातो. ते प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये कलर भरून ते कोणाच्या अंगावर फेकलं जातं, डोक्यावर फोडलं जातं. हे काही इजा काही लोकांना डोळ्यावर पण लागते. प्लॅस्टिकचं तिथे प्रदूषण पण होतो. हे अवॉइड करायचं असेल तर डायरेक्टली हे रंग जे आहेत जे नॅचरल आहेत, केमिकल विहिरीत आहे, रासायनिक नाही आहे, ते रंग वापरून त्याचं एन्जॉय आपण करायला पाहिजे. कुठलाही सण साजरा करताना, कुठलाही एन्जॉय करताना आपण त्याची दुखापत किंवा इजा दुसऱ्या कोणाला होऊ नये याची काळजी घेणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काळजी घ्यायला पाहिजे. बऱ्याच वर्षी जर जे केमिकलयुक्त रंग जे असतात त्या डोळ्याला त्रास होणे, कधी कधी डोळ्या कामात न जाऊ शकतो, इंजरीज होतात, त्वचेवर ॲलर्जी तयार होऊ शकतो, वेगवेगळे आजार पण जडू शकतात यामुळे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी वापर करणं टाळायलाच पाहिजे. किती का याच्यात होईताना थोडंसं आपण सतर्क राहायला पाहिजे. आपल्याला सवय झाली, आपण एन्जॉय करतो, कलर लावतो, सगळ्या गोष्टी मान्य आहे, करायलाच पाहिजे. परंतु कृपया हे ध्यान ठेवायला पाहिजे. आपल्याला त्याचं भान असायला पाहिजे आपण काय करतो. आपण दुसऱ्याला लावतो किंवा आपल्या अंगावर ते लोक लावतात, त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. होळी धूममध्ये एकदम जोरात खेळायला पाहिजे. प्रश्नच येत नाही. जबरदस्त एन्जॉय करायला पाहिजे, त्याच्यातही काही प्रश्न येत नाही. पण आपण ही काळजी घ्यायला पाहिजे आणि
किती जोरात जरी सांगितलं तर होली है आणि ते आपण सेलिब्रेशन करूया आणि फक्त रासायनिक विहिरीत होळी खेळूया एवढंच मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. सर, समजा आपल्याकडे असा एखादा पेशंट आलाच, केमिकलने रंग लागले किंवा त्याला त्वचेला त्रास झाला असेल तर आपल्याला काही उपाययोजना आहे का सिव्हिल रुग्णालयात? तात्काळ आपण घरी करू शकतो. असं काही केमिकलयुक्त तुम्हाला अंगावर चळचळ, डोळे चुरचूर होणे, अंगावर ॲलर्जी रॅश सुटणे, तात्काळ साध्या पाण्याने आंघोळ करणं आणि जवळच्या दवाखान्यात जाणं. त्याचे इंजेक्शन मेडिसिन्स अवेलेबल आहे, परंतु जास्त ती इमिजिएटली आंघोळ करणं आणि ते कलर काढून टाकणं अंगावरनं आणि तात्काळ दवाखान्यात जाणं आणि ट्रीटमेंट करून घेणं हे सगळ्यात चांगला उपाय आहे. यावर्षी सोमवार 2 मार्च रोजी होलिका दहन करायचे असून होलिकावंदन सण मंगळवारी 3 मार्च रोजी असल्याचं पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सुमन यांनी सांगितलंय. यावर्षी शास्त्राधार सांगताना दाकरू सुमन म्हणालेत की 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्या दिवशी प्रदोष काळामध्ये पौर्णिमा आहे. तसेच मंगळवार 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धर्मसिंधूत सांगितल्याप्रमाणे पूर्व दिवशी म्हणजे सोमवारी 2 मार्च रोजी होलिका दहन करावये आणि 2 मार्च रोजी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात भद्रकालातही होलिका दहन करता येते. हेही दाकरू सुमन यांनी स्पष्ट केलं आहे. नमस्कार, मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकरू सुमन. यावर्षी होळी कधी साजरी करायची याविषयी लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काही प्रसारमाध्यमांनी चुकीच्या बातम्या दिलेल्या आहेत. धर्मसिंधू ग्रंथामध्ये याविषयी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी 5:56 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. त्याच दिवशी प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी प्रदोषकाळी फाल्गुन पौर्णिमा नाही आहे. तसंच चंद्रग्रहण आहे. त्यामुळे सोमवारी 2 मार्च रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतरच होळी प्रदीपन करायचं आहे, होळी प्रज्वलित करायची आहे. त्याच दिवशी होळी आहे. तसंच दुसऱ्या दिवशी मंगळवारी 3 मार्च रोजी धुलिवंदन, धुळवड किंवा रंगांचा उत्सव हा साजरा करायचा आहे. जरी त्या दिवशी चंद्रग्रहण असलं आणि चंद्रग्रहणाचा वेध सूर्योदयापासून सुरू होत असला तरीही धुळवड, धुलिवंदन किंवा रंगांचा उत्सव साजरा करायला हरकत नाही. आणि त्याप्रमाणे आपण सर्वजणांनी होळी प्रदीपन सोमवारी 2 मार्चला करायचं आहे आणि धुलिवंदन, धुळवड, रंगांचा उत्सव हा मंगळवारी 3 मार्च रोजी साजरा करायचा आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.